थंडीच्या दिवसात असे झणझणीत चमचमीत गरमागरम खाण्याची खूप इच्छा होती। आज मी तुम्हाला मस्तपैकी असे गावरान पद्धतीने गवारीच्या शेंगाचा रस्सा भाजी दाखवणार आहे। इतकी स्वादिष्ट, खमंग आणि चवदार भाजी तयार होती नाही। खूप साधी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि याची रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास तर नक्की ट्राय करा। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, याला बनवायची कृती। तर इकडे बघू शकता, आज छान असा झणझणीत गवारीचा रस्सा बनवलेला आहे, म्हणजेच गवारीची भाजी बनवायची आहे अगदी गावाच्या पद्धतीने। म्हणजे आमच्याकडे गावाला असेच बनवतात, तीच तुम्हाला आज मी पद्धत दाखवते आणि खूप छान चवदार भाजी आहे। तर त्यासाठी बघा, हे गवारीचे शेंगा मी अशा बारीक कट करून घेतल्यात, म्हणजे मिडियम आकाराचे तुकडे घेतलेत। आणि इकडे बघा, शेंगदाणे आणि लसूण थोडंसं पॅनमध्ये गरम करून छान बारीक असा याचा कूट करून घेतलेला आहे। लसूण शेंगदाणे टाकल्यामुळं खूप चांगली चव येते, की मस्त टेस्ट वाढती नाही। तर लसूण शेंगदाणे आणि एक बारीक चिरलेला कांदा, टमाटा आणि कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। याच्यानंतर आपल्याला फोडणीला मसाले लागणार आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं आहे। तेल सुरुवातीला आपल्याला थोडं कमीच टाकायचे आणि तेल तापून झालं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याचे पानं टाकायचे। कढीपत्त्याचे पानं थोडे तडतडून झाले की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा असं टाकून घ्यायचा। आता कांदा मस्त वाफरलेला आहे मोठ्या साईजचा, तर छान अशी चव येते। आणि पण हवं तर तुम्ही इथं जिरे वगैरे सुद्धा टाकू शकता। तर गरमागरम अशी झणझणीत चमचमीत असा गवारीचा आज मी तुम्हाला रस्सा दाखवणार आहे। गवारीच्या शेंगाची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवली जाते। तर मला ना ही जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवते ना, ह्या पद्धतीने ना मी नेहमी भाजी करते गवारीची। खूप छान आणि खमंग टेस्टी भाजी तयार होती। तिकडे बघू शकता, आता हे कांदा थोडासा लाल झाला आहे। तर आता आपण याच्यामध्ये हे मोठं आपण एक बारीक चिरलेलं जे टमाटे टाकले ते आपण याच्यामध्ये परतून घेऊया। ह्या टमाट्याचा जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत याला फ्राय करायचं आहे। आणि हे थोडंसं नरम सॉफ्ट टमाटा कांदा झाला की मग आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत पुढचे मसाले आपले। तर सकाळ सकाळ थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम असं झणझणीत खायची खूप इच्छा होती। तर आज सकाळीच मी हा रेसिपी बनवलेली आहे गवारीची भाजीची, म्हणजे आपल्याला दुपारच्या जेवणासाठी। तर इकडे बघू शकता, आता टमाटा आणि कांदा आपला चांगला परतून होत आहे। हे थोड्या वेळाचं परतून देते। याच्यामध्ये जिरेसुद्धा तुम्ही टाकू शकता, त्यानेसुद्धा चांगली चव वाढते। आता हे परतून झालं आहे बघा। आता आपण याच्यामध्ये काय करायचं, आपले रोजचे जे मसाले आहेत ना ते आवडीनुसार टाकून घ्यायचे। तर आता मला झणझणीत बनवायची आहे चांगली। तर इकडे मी 2 मोठे चमचे लाल तिखट वापरला आहे, तुम्ही हवं तर कमी तिखटसुद्धा वापरू शकता। त्यानंतर 1 चमचा हळद टाकलेली आहे। हळदीने प्रत्येक भाजीला रंग इतका छान येतो ना। तर इथे 2 मोठे चमचे मी धना पावडर टाकते। ह्या भाजीमध्ये ना धना पावडरची चव खूप छान लागते। तर 2 मोठे चमचे मी धना पावडर टाकला आहे आणि 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने गरम मसाला असा टाकून घेतलेला आहे। आणि आता हे सर्व मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचे, म्हणजे करपले नाही पाहिजेत आपले। नाही तर काय होतं, करपलं गेलं की सगळा फ्लेवर बिघडून जातो। त्यामुळं मंद आचेवर हे मसाले चांगले फ्राय करायचे, कांदा टमाट्यामध्ये जे आपण टाकून घेतलेत ते। आता हे थोडेसे फ्राय झाले, याला थोडंसं तेल सुटत आलं की आपण हे जो बारीक कूट करून घेतला आहे शेंगदाणे लसूणचा, तो आपण ह्याच्यामध्ये 2-4 चमचे असं त्या अंदाजाने टाकून घ्यायचा। आता भरपूर कूट करून घेतला आहे, कारण की कसं आहे, नंतरसुद्धा आपण हे दुसऱ्या भाजीला वापरू शकतो। आणि लसूण खूप चांगला टाकायचा, म्हणजे जितका लसूण तुम्ही जास्त टाकता का तितकी भाजीला चव खूप वाढते आणि खमंग भाजी तयार होती। तर आता मी इथं 4-5 चमचे अंदाजे असं कूट टाकून थोडंसं पाणी टाकून छान याच्याचा हे मसाला परतून घेते। तिकडे बघू शकता आपली ग्रेव्ही कशी तयार होत आहे। शेंगदाणे लसूण टाकल्यामुळं याचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता, इतका भारी हा मसाला ग्रेव्ही तयार होती ना, याची चव इतकी छान लागते ना। हे बघा किती याचा थिक झालेला आहे, अजिबात असं पातळ पाण्यावानी नाही झालं, मस्त परफेक्ट असा टेक्स्चर बनला आहे याचा। आणि याला असंच मंद आचेवर थोडंसं 1-1.5 मिनटं परतून घ्यायचे, जोपर्यंत याला लाल अशी तरी येत नाही ना तेलाची, तोपर्यंत याला झाकण ठेवून मंद आचेवर मी परतून घेते। तर आता मी याच्यावर ठेवते झाकण, जेणेकरून छान असा हा मसाला परतून निघेल। आणि मसाला परतून चांगला झाल्याशिवाय तर चव येत नाही भाजीला। तिकडे बघू शकता ही तेलाची तरी बघा तुम्ही किती छान आले, आणि तुमच्या समोरच मी तेल वापरले, बरोबर तेवढाच तेलाची तरी बघा किती छान आली। आणि हे मसाला ग्रेव्ही आपली व्यवस्थित भाजून निघलेली आहे।
ते बघा किती भारी अशी आपली तरी तयार झालेली आहे. आता आपण काय करायचं, गॅस थोडा स्लो करून ह्या गवारीच्या छान अशा शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. याच्यामध्ये तुम्ही एक दोन बटाट्याचे कापसुद्धा टाकू शकता, जर तुम्हाला बटाटे आवडत असतील गवारीमध्ये तर. मला आवडत नाही जास्त म्हणून मी नाही वापरत. हे बघा आता सर्व मसाला ग्रेव्हीमध्ये हे शेंगा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं चारही बाजूनी मसाल्याची कोटिंग ह्या शेंगाला होईल. असं छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता मस्त मिक्स करून झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण की शेंगा आहेत कच्च्या थोड्या, आणि त्यानंतर मला थोडीशी ग्रेव्ही पण बनवायची आहे. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि थोडासा गरम मसालासुद्धा टाकला आहे अजून थोडीशी चव वाढवण्यासाठी. तर थोडासा गरम मसाला टाकून आता हे मिक्स करून घेतले. आता याला द्यायचे आपल्याला फक्त आणि फक्त 5 मिनटं. तर 2 मिनटानंतर बघा किती छान याला उकळी आलेली आहेत आणि गरमागरम ह्या शेंगा कशा अशा उकळल्या चाललेल्या आहेत. आणि जितकं चांगलं उकळलं येतं ना कालवणाला तर तितकं चांगली चव येते. आता मंद आचेवर मी ही भाजी तयार करते. अजून 2-3 मिनटामध्ये आपली भाजी तयार होईल. ते बघू शकता, जे पण आपण पाणी टाकले ते पूर्ण असं आटत चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला हे बघा आता परफेक्ट अशी आपली ही भाजी गवारीची भाजी तयार झालेली आहे. आता ही मी भाजी थंड करून घेते. तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर इतकी छान असा मस्त तरी आली आहे, खमंग अशी चवदार अशी मसाला तरी तयार झालेली आहे. आणि गवारीच्या शेंगा नरम सॉफ्ट अशा शिजून निघलेल्या आहेत. हे बघू शकता परफेक्ट अशी भाजी ही तयार झाली आहे. याची तरी तुम्ही बघू शकता किती भारी तयार आली आहे. आणि आता थंड करून घेतली भाजी. हे बघू शकता, हे बघा मस्त परफेक्ट असा चमचमीत झणझणीत असा गवारीच्या शेंगाची अशी ग्रेव्ही तयार केलेली आहे. आणि इतकी भारी भाजी लागते ना, ही खाता क्षणी तुम्हाला आवडेल अशी भाजी आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा. हे बघा मस्त असा ग्रेव्ही आपण बनवलेली आहे, ना जास्त पातळ ना जास्त आपण थिक केलेली आहे. परफेक्ट अशी शेंगाची ही गवारीची भाजी तयार केली. तर आता ही मी थंड करून सर्व करून घेते. तर हे बघू शकता गरमागरम अशी गवारीची शेंगाची भाजी तयार झाली आपली. तुम्ही याची ग्रेव्ही बघू शकता किती छान झालेली आहे. शेंगदाणे लसूणामुळे खूप चांगली चव येते. आणि गवारीच्या शेंगा आपल्या नरम सॉफ्ट अशा शिजून निघलेल्या आहेत आणि परफेक्ट अशी तरीसुद्धा आलेली आहेत. आणि याची ग्रेव्ही खूप छान झाली. स्पेशली म्हणजे मसाला जो आहे ना तो खूप मस्त झालेला आहे. आणि याची चव इतकी भारी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, रोटीसोबत खूप छान लागते. राईससोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. हे बघा संध्याकाळच्या जेवणासाठी ही भाजी उत्तम आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर गवारीच्या शेंगा तुम्हाला आवडत असतील खाण्यासाठी तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. सगळेजण आवडीने खातील. ही भाजीची चव इतकी भारी लागते, एकदा नक्की ट्राय करा. आणि चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचं. आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत याचा आनंद घ्या. आता मी खाणार आहे छान असं. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.